नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. यात गणपतीला प्रथम पूजनीय देवांचा दर्जा आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते. बुद्धीची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या पूजनाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभकार्य पूर्णत्वास जात नाही. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते. या विघ्नहर्त्याच्या पूजनाने काही विशेष महत्त्व, काही विशेष कामना पूर्ण होतात. चतुर्थी ही मंगळवारी आल्याने सुद्धा या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा हिलाच तिळकुंद चतुर्थी असेही नाव आहे. गणेश जयंतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी स्वतःची आकलन शक्ती वाढवावी, ग्रास्पिंग पॉवर वाढवावी यासाठी, तसेच वास्तूतील दोष निवारण्यासाठी साधा सोपा उपाय करावा. याचबाबत अधिक विस्तृत माहिती जाणून घेऊया. परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्म झाला आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. भगवान गणेशाला बुद्धीची देवता म्हटले जाते आणि त्यांची पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायात यश मिळते. असे म्हणतात की ज्या व्यक्तींवर श्री गणेशाची कृपा असते त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे गणपती बाप्पा दूर करतात. या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत पाळले जाते किंवा उपवास केला जातो आणि गणपतीचे पूजन केले जाते. पूजा करताना गणपती स्तोत्राचे किंवा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणे फायदेशीर ठरते. प्रत्येक वर्षी माघ महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी गणेशाचे मनोभावे पूजन, आराधना केली जाते. यंदा मंगळवारी 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. तसेच या दिवशी मंगळवार असल्याने गणेश जयंतीचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा काही खास उपाय केले तर व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर असेल त्यांच्यासाठी काही खास सेवा या दिवशी केल्याने त्या व्यक्तीला फायदा होतो. अशा प्रकारे गणपती बाप्पांची सेवा कशी करावी जाणून घेऊया. गणपतींच्या प्रतिमेला सर्वप्रथम अभिषेक करावा. अभिषेक करताना अभिषेकासाठी गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा. शक्य झाल्यास 11 किंवा 21 या संख्येत पाठ करावे आणि गणपती बाप्पांना अभिषेक करावा. अभिषेकाचं जे तीर्थ असेल ते कुटुंबातील सर्व व्यक्तींनी प्राशन करावं. ज्यायोगे त्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल. 11 किंवा 21 पाठ करून त्यासोबतच तितक्याच संख्येत दुर्वांच्या जुड्या वाहाव्यात. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ ग्रह दूषित आहे किंवा मंगळ दूषित आहे किंवा अशुभ स्थितीत आहे, ज्यांची चंद्र राशी किंवा लग्न राशी मंगळाची म्हणजेच मेष किंवा वृश्चिक आहे, अशा व्यक्तींनी माघी गणेशाचे 10 दिवसांचे व्रत करावे. या दिवशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी 21 दुर्वा घेऊन त्या दुर्वांना हळद लावावी व प्रत्येक जुडीवर हातात घेऊन अथर्वशीर्ष म्हणावे व जवळच्या गणपती मंदिरात अथवा घरातील गणेशाला अर्पण करावे. मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. अथर्वशीर्ष सोबतच गणपती स्तोत्राचाही पाठ करावा. गणेश सहस्रनामावली म्हणावी. मंत्रांमुळे वास्तूतील निगेटिव्हिटी बाहेर जाते व सकारात्मकता वाढीस लागते. विद्यार्थ्यांना 10 दिवसात हा पाठ करावा. अथर्वशीर्ष येत नसल्यास शांतपणे ऐकल्यास देखील हरकत नाही. मात्र अथर्वशीर्षाचा पाठ ऐकून, श्रवणभक्तीने किंवा बोलून दोन्ही प्रकारे केल्यास त्यांना नक्कीच विद्याभ्यासासाठी फायदा होईल. वास्तू दोष असेल, मुख्य प्रवेशद्वार अशुभ स्थितीत असेल, घरात कळत नकळत वास्तूत दोष निर्माण झाला असेल, कर्जबाजारीपणा जर वाढत असेल, अशांतता वाटत असेल, सतत अपयश येताना दिसत असेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. रोज 10 दिवस आजपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून 10 दिवसांपर्यंत अथर्वशीर्षाचे
पाठ करावे. एका समान संख्येत असलेले अथर्वशीर्षाचे पाठ आपल्याला फायदेशीर ठरतील. गणरायाच्या भक्तीने, उपासनेने अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात. तेव्हा आपणही एखाद्या समस्येने ग्रासलेले असाल तर गणेशाची उपासना अवश्य करून बघा. या निमित्ताने मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी, त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासासाठी, विद्याप्राप्तीसाठी, एखाद्याला संतती सुख नसेल तर त्यासाठी, किंवा आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंतीच्या अनुषंगाने ज्या काही सेवा केल्या जातात त्या सेवांमध्ये आपला भाग असावा. आपल्याकडून त्या सेवा व्हाव्या, ज्यायोगे आपल्याला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल. तुम्हाला शैक्षणिक यश व कुटुंबियांच्या सुखशांतीसाठी सुद्धा अथर्वशीर्षाच्या पाठाने या दिवसाच्या महत्त्व प्राप्त होईल व तुमची मनोकामना पूर्ण होईल. गणपती बाप्पांना माघी गणेश जयंतीच्या दिवशी पांढरे तीळ, लाडू वाहिल्याने मनोकामना पूर्ण होते. त्यासोबत तुम्ही रेवडी सुद्धा वाहू शकतात, प्रसाद देऊ शकतात. ओम गणपते नमः या मंत्राचा यथाशक्ती जप आपण केला पाहिजे. ज्या मुलामुलींची लग्न जमत नाहीत त्यांनी गणपती बाप्पांना 11 अख्खे हळकुंड घेऊन ते गणपती बाप्पांच्या चरणी वाहावे व गणपती बाप्पांचं यथोचित पूजन करावं. षोडशोपचारे पूजन येत असल्यास हरकत नाही. तुम्ही हळकुंड वाहून झाल्यानंतर, पूजन संपल्यानंतर संध्याकाळी हे 11 हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून कपाटात ठेवून द्यावे. लवकरच लग्नाचे योग येतात. बालगणेशाचे पूजन करावे. ज्यांना संतती सुखात अडथळे आहेत, मूल होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यात, त्यांनी बालगणेशाचे पूजन आजच्या या दिवशी अवश्य करावे. विद्याप्राप्तीसाठी गणेश अथर्वशीर्ष, गणेश स्तोत्र यांचे पाठ आपण केले पाहिजेत. त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये एक मंत्र दिला आहे, जो मंत्र गणेश कामाख्या मंत्र म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तो मंत्रही अवश्य करायला हरकत नाही. आजच्या म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी मोहोत्कट विनायक या गणपती बाप्पांचा अवतार झाला. याबाबत गणेश पुराणात एक कथा आहे. देवांतक व नरांतक अशा 2 राक्षस भाऊ या पृथ्वीवर उतरले होते, ज्यांनी महादेवांना प्रसन्न करून घेतले व दिवसा किंवा रात्री देवाकडून किंवा मानवाकडून आमचा वध होणार नाही असा वर प्राप्त करून घेतला व त्यानंतर ते देवांना, ऋषींना अतिशय त्रास द्यायला लागले व यांच्या त्रासातून मुक्ततेसाठी ऋषींनी, मनुष्यांनी, देवांनी गणपती बाप्पांकडे आराधना केली, याचना केली. गणेशाला शरण गेले व गणपती बाप्पांनी त्यांना अभय दिले व त्यांना शब्द दिला त्यांच्या बचावाचं होण्यासाठी. रिद्धी-सिद्धींना सोबत घेऊन गणपती बाप्पांनी स्त्रियांची एक तुकडी निर्माण केली, स्त्री सैन्य निर्माण केलं व या स्त्री सैन्याच्या मार्फत त्या स्त्री सैन्याचं स्वतः प्रतिनिधित्व करत या 2 भावांशी घनघोर युद्ध केलं. ज्या युद्धात देवांतक व नरांतक पराभूत झाले. गणपती बाप्पांनी दाखवून दिलं की स्त्री जातीवर विश्वास असायला हवा. स्त्री शक्तीला आवाहन केले व ही स्त्री शक्ती ज्या देवांतक नरांतकाला देवाकडून, मानवाकडून दिवसा किंवा रात्री वध होणार नाही असा आशीर्वाद प्राप्त होता, त्यांना पराजित केले ते स्त्री शक्तीने. म्हणून गणपती बाप्पांनी सर्वप्रथम स्त्री शक्तीला आवाहित करून स्त्रियांवर विश्वास दाखवला. ही अतिशय सुंदर कथा गणेश पुराणात आलेली आहे. चला तर मग गणरायाच्या भक्तीने, उपासनेने आपणही आपली संकटे दूर करून मनोकामना पूर्ण करून घेऊया. गणेश उपासना अवश्य करा. गणपती बाप्पा मोरया.